हरिओम. आज सोमवार 8 जून 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपल्याला सांगणार आहे की विषयाकडचा ओढा हा भगवंताकडे लावावा. ऐकूया. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचं रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असं कधी होणारच नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणं याचंच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचं स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ आहे. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रती लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो. परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्ये ठेवलेला असतो. खरं म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे कारणच नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी हं, पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वानाची आठवण होता कामा नये. सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितलाय. ज्याला हित करून घ्यायचं आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही, पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू नये. तो विषयात घालवू लागलो किंवा प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधलं? उद्योग करून पोट भरायचं हे खरं, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचं खरं मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकला किंवा टाकावा. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावी. ज्या स्थितीत भगवंताने ठेवलंय ना त्या स्थितीत समाधान मानावं. अर्पण बुद्धीने सर्व कर्म करावीत. ज्यात माझं मन मला खात नाही ते काम चांगलं असं समजावं. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्ये सर्व काही आहे असं वाटत असतं ना तोपर्यंत तो परमार्थापासून नक्कीच दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात पण खरे ते नसतात. वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यापासून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरं म्हणजे आपलं इथे चुकतंय. आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखा समाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खऱ्या अर्थाने कल्याण झाले. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या 1/4 चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपलं काम भागेल. हरिओम. हरिओम.